नमस्कार मित्रांनो, कोकणी नाळ या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। कसे सर्व ठीक आहेत ना? ठीकच असायला पाहिजे। तर आज जाणार आपण कुलवंडी हायस्कूल येथे शिवशंकर माध्यमिक विद्यालय कुलवंडी येथे 52वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन चालू आहे आणि आज आहे विज्ञान प्रदर्शनाचा दुसरा दिवस। प्रोजेक्ट बघण्यासाठी आपण तिथे जाणार आहे। आजच्या ब्लॉग मध्ये हेच खास असणार आहे, तर चला जाऊया। 1 hour later. 1 hour later. वेदा बिलास वाडकर। शाळेचे नाव जीपो पूर्ण प्राथमिक शाळा जैतापूर नंबर 1। माझ्या प्रोजेक्टचे नाव सौर ऊर्जा निर्मिती। भारत हा उष्णकार्य प्रदेशात येणारा भाग आहे। आपल्या देशात पडणारा पाऊस हा खूपच कमी आहे। बाकी महिने भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध असतो। जर आपण सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने ऊर्जा निर्मिती केली तर त्याचा वापर आपण घरात, शेतीसाठी व उद्योगासाठी करू शकतो। कृती: सर्वप्रथम सौर प्लॅनरमधून येणारी ऊर्जा बॅटरीमध्ये जमा करून तिला नियंत्रित केले जाते। नंतर बॅटरीमधून ऊर्जा ही पुढे वापरासाठी पाठवली जाते। बॅटरीमधून जमा असलेल्या ऊर्जेवर दिलेले साहित्य सक्रिय होते। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव सोनाक्षी सुरेश मोहिते। मी आता 7वी मध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा 3 नंबर 1 आहे। आम्ही बनवलेल्या उपकरणाचं नाव आहे पूरसूचक यंत्र। विषय आहे विज्ञान तंत्रज्ञानाचा समाजासाठी उपयोग। हे आम्हाला उपकरण बनवण्यासाठी पुठ्ठा, छोटी प्लास्टिकची बरणी, वायर, बॅटरी, छोटे बटन, सायरन ह्या सगळ्या वस्तूंचा आम्हाला उपयोग करावा लागला। हे उपकरण कमी खर्चात बनलेले आहे। हे उपकरण टाकाऊपासून टिकाऊ बनलेले आहे। नदी क्षेत्रामध्ये जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा तिथे नदीकाठी राहणाऱ्या गावकऱ्यांसाठी धोका निर्माण होतो, म्हणजेच नैसर्गिक आपत्ती येते। ती नैसर्गिक आपत्ती जेव्हा येते म्हणजेच पाणी जेव्हा मर्यादित रेषेच्या वर जाते तेव्हा ही आपत्ती येते। मग ती आपत्ती करण्यासाठी हा सायलेन्सर म्हणजे पूरसूचक यंत्र काम करतं। पूरसूचक यंत्र हे बनवण्यासाठी बॅटरीची गरज असते। बॅटरी व त्याची बॅटरीचा भाग जोडला का हे वाजायला सुरू होतं। ही वायर आहे, ती धोका पातळी आहे। इथे जेव्हा पाणी टच होतं तेव्हा हा सायलेन्सर वाजायला सुरू होतो आणि ही वायर ह्याच्यासाठी आहे की इथे त्यांचा आवाज पोहोचण्यासाठी, माणसांपर्यंत तो आवाज पोहोचण्यासाठी। धन्यवाद। नमस्कार, आम्ही मेजर पवार हायस्कूल चिंचोळी बोरगर या शाळेतून आलेल्या विद्यार्थिनी आहोत। आम्ही इयत्ता 8वी मध्ये शिकत आहोत। माझे नाव समृद्धी दीपक पाटील। माझे नाव संस्कृती रामचंद्र येसरे। आम्ही इथे कृषीपूरक लघुउद्योग यंत्र हे तयार केलेलं आहे। हे शेतकऱ्यांसाठी कमीत कमी खर्चात व कमीत कमी वेळेत तयार केलेलं आहे। याचा आपल्याला बहुउपयोग होतात। हे वजनाने हलके आहे। इथून आपल्याला हिऱ्याच्या काड्या सोप्या पद्धतीने सोलता येतात। हे वरचं टोक आहे ते नारळासाठी तयार केलेलं आहे। अशा प्रकारे एकाच मिनिटात ही खूप चांगल्या प्रकारे सोलता येते ही काडी। इथे आपल्याला एका झाडूचे माप दिलेले आहे। या यंत्राचा वापर 10 वर्षाच्या नंतरच्या कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करू शकते। हे यंत्र कुठेही वाहतुकीसाठी नेणे सोपे आहे। शेती करत असता शेतकरी जोडधंदा करू शकतो। आता ह्या हीर काढून झाल्यानंतर ह्या उरलेल्या पट्ट्या असतात त्याच्यापासून आपण विविध प्रकारच्या वस्तू बनवता येतात। जसं की आम्ही उदाहरण म्हणजे चटई बनवलेली आहे। काही वेळेला शेतकरी काड्या सोलताना त्यांच्या बोटाला लागण्याची शक्यता असते, तसेच इथे काहीही होत नाही। इथे शेतकरी सहजपणे ह्या काड्या टाकून ह्या काड्या सोलू शकतो। इथे आपल्याला कोणतीही इजा होऊ शकत नाही। कोको पावडर बनवता येते, जसे की झाडाला आपण वापरतो। बाजारामध्ये वीट मिळते, त्याच्यामध्ये पाणी ओतल्यावरती ती माती एकदम फुलत जाते। कुंड्यांमध्ये देखील वापरायला ती सोपी पडते। नारळ सोलणे कसं, हा नारळ चारी बाजूने लूज करून घ्यायचा आहे आणि मग एक हाताने ते काढायचं आहे।
नमस्कार, मी एस सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज फुरुसचा विद्यार्थी ओम केतन रस्सा. नमस्कार, मी आर्यन जाधव. आज आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे ॲडव्हान्स फार्म सिक्युरिटी सिस्टम. हा प्रोजेक्ट आपल्या शेतीची हानी होण्यापासून वाचू शकतो आणि हा प्रोजेक्ट आपण रात्रीचा जास्त उपयोग करू शकतो आणि तो यूज कसा करायचा तो आपल्याला आर्यन सांगेल. तर याच्यामध्ये आम्ही एक सर्किट तयार केलेला आहे. सर्किटमध्ये आम्ही एक LED लावलेली आहे, ती ट्रान्समीटरचं काम करते आणि दुसरं म्हणजे सोलार एक लावलेला आहे, तो रिसिव्हरचं काम करतो. जेव्हा आपण ही कॉर्ड आपल्या मोबाईल फोनमध्ये लावतो तेव्हा ती लाईट ग्लो होते अशी, आणि हा जो आपला डाटा आहे ऑडिओ डाटा तो या LED मार्फत आपला पास होतो. आणि जेव्हा LED या सोलारवर पडते किंवा आपण एक गाणं कुठलं सॉन्ग किंवा आपला ऑडिओ रेकॉर्ड केलेला आवाज आपण चालू करतो तेव्हा या LED मधून त्या रेज सोलारवर पडतात आणि त्या सोलारवर पडल्या की जो आवाज आहे त्याला काळोखाची खूप गरज लागते. काळोख असला की गाणं वाजतं. आणि ह्याचा अजून एक फायदा आहे की जेव्हा शेतात कोणी नसेल तेव्हा गाणं तर वाजणारच आहे, गाण्याच्या ह्याच्यानंतर प्राणी वगैरे दूर होणारच आहेत. बट जेव्हा लाईट पण जेव्हा शेतात एखाद्याला दिसेल तेव्हा त्यांना वाटेल की कोणतरी आहे शेतामध्ये, आपलं जाणं चुकीचं आहे. आणि जर एवढं करून जर सुद्धा कोण आलं तर आपल्याला घरात कळणार आहे कोण आले ते कसं बघा. हे बघा, हे लेझर घेतले ला, हे बघा हा तिकडे सेट कर. हे लेझर आम्ही इथे आपण लेझर शेतामध्ये चारही बाजूला लावू शकतो. आता आम्ही दोन्ही बाजूला दाखवलंय. तरी लेझर जेव्हा सेन्सरवर पडते तेव्हा आपल्या अलारामचा आवाज कमी होतो, बट जेव्हा लेझर कोण क्रॉस करतं तेव्हा अलाराम जोरात वाजतो. ह्याच्याने आपल्याला समजणार आहे की आपल्या शेतामध्ये कोणतरी आलंय आणि आपण त्यांना येऊन शेताचं संरक्षण आपण करू शकतो. तेवढ्या वेळात आपण शेतामध्ये येऊ शकतो. थँक्यू. DC भारत आहे. रात्री ड्रायव्हरनं झोपला डोळे बंद केल्यावर बदल वाटतं. डोळे बंद केल्यावर आराम असतो. नमस्कार, माझे नाव रुद्रा जंगम. माझ्या शाळेचे नाव शाळा मांडवे नंबर 1. आम्ही केलेला मॉडेलचे नाव रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पावसाचे पाणी साठवणे, जिरवणे आणि मुरवणे. इथे पावसाचे पाणी गोळा होते आणि पाईपलाईनने ते दुसऱ्या टाकीत जाते. तिथे गाळण क्रिया होते. त्या गाळण क्रियेने पाईपलाईनने पाणी तिसऱ्या टाकीत येते. ते पाणी स्वच्छ बाहेर येते. त्यासाठी आपण ते पाणी झाडांना पाणी घालण्यासाठी वापरू शकतो, गाडी धुण्यासाठी वापरू शकतो किंवा भांडी कपडे धुण्यासाठी वापरू शकतो. कारण आपल्याला भविष्यात पाण्याची खूप टंचाई भासते. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर कसा करायचा हे तर दाखवले आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव ओम गणेश पवार. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद आदर्श शाळा भडगाव खोंडे मधलीवाडी. आम्ही आज टाकाऊपासून टिकाऊ आणि उपयोगी वस्तू बनवलेली आहे. हे आहे व्हॅक्यूम क्लीनर म्हणजे साफसफाई करणारी मशीन. मी हे बनवण्यासाठी घरातील टाकाऊ वस्तूंचा वापर केला आहे. त्यामध्ये रिकामी खोके, पाण्याची बाटली तसेच बाजारातून 9 वोल्टची बॅटरी आणली, तिची किंमत 20 रुपये. छोटा मोटर आणला, तिची किंमत 30 रुपये. छोटा फॅन आणला, तिची किंमत 30 रुपये. असे हे टाकाऊपासून टिकाऊ आणि कमीत कमीत खर्चात बनवलेले आहे. साफसफाई करणाऱ्या मशीनचे फायदे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे वेळ वाचतो. जी धूळ उडते ते आपल्या नाकात आणत जाऊन त्याचा आपल्याला त्रास होतो तो पण कमी होतो. यामुळे घरातील सर्वपणे साफसफाई होते. साफसफाई करणाऱ्या मशीनचे फायदे. कार साफ करण्यासाठी होते तसेच जिना साफ करण्यासाठी होतं. आयुष भरत घाणेकर. I'm 7th class student at Tara Vibhag Secondary School. I am excited to present my bioplastic on an innovative sustainable alternative to conventional plastic and also which comes under our theme with waste management. बायोप्लास्टिक हे अशा प्रकारचं प्लास्टिक आहे जे नैसर्गिक सोर्सपासून बनले जाते. उदाहरणार्थ कॉर्नस्टार्च, विनेगर, ग्लिसरीन ह्यापर्यंत बनले जाते. ह्याच्यामुळे याचं विघटन सहजरित्याने होते जे याला इको फ्रेंडली व सस्टेनेबल बनवते. सध्याच्या काळामध्ये लाखो टन प्लास्टिक बनत आहे. त्याच्यामुळे त्याचं विघटन होण्यासाठी हजारो वर्षे जातात. परिणामी जमीन व समुद्र याचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याच्यासाठी आम्ही बायोप्लास्टिक बनवलं आणि ह्याचा विचार आपण नक्कीच करू शकतो, ज्याच्यामुळे पर्यावरणातील एक मोठी गोष्ट मार्गास लागेल. बायोप्लास्टिकचा उपयोग आपण पॅकेजिंग ऑफ बॉटल्स, बॅग्स,
food containers, medical application, structures, and drugs delivery. ॲग्रिकल्चरमध्ये बायोडिग्रेडेबल आहे. मला बायोप्लास्टिक बनवण्यासाठी आधी कॉर्नस्टार्च घेऊन हे आपलं कॉर्नस्टार्च आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतलं आणि ग्लिसरीन आणि वॉटर ते टाकून मी एक घट्ट पदार्थ बनवून घेतलं आणि ते मी 2 ते 3 दिवस उन्हात सुकत ठेवले. त्याच्यापासून आपल्याला बायोप्लास्टिक मिळाल्या. बायोप्लास्टिकचं एक चांगलं म्हणजे ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन जातं आणि हे नैसर्गिक आहे, याच्यामुळे हे डिझॉल्व्ह होतं आणि हे लवकर डिझॉल्व्ह होतं. पण आपला हा प्लास्टिक खूप लवकर डिझॉल्व्ह होत नाही. ह्याचं डिझॉल्विंग होण्यासाठी हजारो वर्षे जातात, पण आपला हा बायोप्लास्टिक खूप लवकर डिझॉल्व्ह होतो. थँक्यू. माझे नाव प्रेम महेश निकम. आता आपण शाळेचे नाव कुलवंडी हायस्कूल. आता आपण बघू शकतो की आम्ही इथं 2 प्रकारे कंपन्या उभ्या केलेल्या आहे आणि हा रोड आहे. आता येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप हानी पोचते की येणाऱ्या वासामुळे आणि आम्ही हा संदेश देण्यासाठी प्रोजेक्ट केलेला आहे. आणि आता कंपनी आपला सांडपाणी नदीमध्ये सोडते, तो नदीमध्ये न सोडता एखाद्या गावाच्या बाहेर सोडला पाहिजे आणि तिथे कोणाही न जाण्यासाठी सक्त मनाई केली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे नदीची हानी करू नये. Welcome respective perspectives. This model is based on drink and drive preventions. Our part is also used in industrial safety, and we are from Nandip English Medium School. I am Jyotika Dinbantu Shetty. We have made this model due to in today's generation every young youth has his own vehicle. Every young youth starts drunks when he is 16. So basically हा मॉडेल त्याप्रमाणेच बनवलं गेलेला आहे. हा जो डिटेक्टर आहे तो स्मोक कुठलाही ड्रग घेतल्यावरती थोडं सायन्समध्ये होऊया. आफ्टर टेकिंग ड्रग्स आपल्या ह्युमन ब्रिदिंगमध्ये इथेनॉल आणि मिथेनचा प्रेझेन्स असतो. तो हा डिटेक्टर डिटेक्ट करतो आणि गाडीला स्टॉप करतो. फॉर एक्झाम्पल इकडे आहे तो गाडीला पूर्णपणे स्टॉप करून देईल, ज्याच्याने तो जो ड्रायव्हर आहे पुढे जाऊच नाही शकणार. तसंच अल्कोहोलचं पण आहे. हे आपण थ्रू कोड गाडीला पण कनेक्ट करू शकतो आणि पोलिसला पण GPS ट्रॅक जाऊ शकते. तसं करावं लागतं. आता ह्याची जी नॉर्मल स्पीड आहे आफ्टर डिटेक्टिंग अल्कोहोल त्याची जी ग्रिप आहे ती खूप स्लो होऊन जाते, म्हणजे पोलीस डिटेक्ट करताना पकडताना त्याला लगेच पकडू शकते. स्लो होऊन जाते एकदम. कारण की इन वर्ल्ड 75% ऑफ ट्रॅफिक केसेस आर थ्रू ड्रंक अँड ड्राईव्स. सो हे प्रिव्हेंट करायला आम्ही हे बनवलेलं आहे. हे सेन्सर इंडस्ट्रीजमध्ये पण यूज होतो. गॅस लीक झाल्यावरती ते आपल्याला साईन करतं आणि मग त्याच्याने ते थांबवून देतं, ज्याच्याने फायर डिझास्टरचे जे चान्सेस असतात ते कमी असतात. थँक्यू. Myself Safa Munawar Ali Silve, and I am the student of LTD English Medium School. Firstly, I welcome you to the Taluka level science exhibition, and my topic is sanitary pad disposal machine. Now this is how I am going to represent my model. We all know the traditional method of using cloth during menstrual cycle creates lots of skin issues and also spreads reproductive health diseases. Nowadays there are a lot of options available which are quite convenient, but then too we use the most convenient and the most popular method, that is sanitary pad. Do you know sanitary pad consists of lots of harmful materials such as trimethylene, then acetone, chlorohexidine and many materials. So even after all these disadvantages, we use sanitary pad. Each working and non-working woman choose to sanitary pad only. Then we have prepared such a machine with low cost that will dispose the sanitary pad by itself. So let's see how it produces. So the arrangements are, we can see that we have prepared a cylinder shaped container which contains of cement from inside to avoid any kind of current. And you can see we have arranged one iron stand to avoid any earth contact. Now you can see we have also made a exiting pipe that is connected situated to the small bucket which is full of soil and sand. तो अभी देखते हैं कि किसको वर्क कैसे करा जाता है. हम सभी को पता है, हम सभी के घर में सैनिटरी पैड यूज़ करा जाता है और वो सैनिटरी पैड डस्टबिन में डाल देते हैं. वो डस्टबिन में जाते ही उसका एक लॉन्ग प्रोसेस बन जाता है. तो कभी कभार क्या होता है पता है, जो वर्किंग जो पीपल होते हैं जो हमारे घर से डस्टबिन लेके जाते हैं वो कभी कभार बीमार पड़ जाते हैं.
तो इन सब को ध्यान में रख के हम लोग ने एक मशीन बनाया है जो घर के घर ही उसको डिस्पोज करेगा। अब इसको आसान करना बड़ा ही आसान है, मैं आपको बताती हूँ। ये हमने एक सैनिटरी पैड लिया है। अभी इसके अंदर ना हम मिथिलीन ब्लू डालेंगे। अभी आप बोलोगे मिथिलीन ब्लू क्यों? फिर इसके बाद डालेंगे कापूर। अभी आप बोलोगे कापूर क्यों भाई? तो हम सभी को पता है जो यूज सैनिटरी पैड होता है ना, उसका स्मेल बहुत गंदा होता है, मतलब गलत होता है, तो वो जलने के बाद और गंदा हो जाएगा, तो इसलिए हम कापूर डालेंगे। अभी एक पेपर लेंगे, पेपर बैग इसमें डालेंगे। ये रेडी है। तो अभी हम मशीन की तरफ देखेंगे। अभी आप देख सकते हैं मैंने इलेक्ट्रिक सर्किट से हमने जॉइन किया है। तो इसके अंदर ना एक इलेक्ट्रिकल कॉइल है जो इलेक्ट्रिसिटी के थ्रू उसको हीट करता है। अभी मैं ये अंदर डाल दी, ये मैंने अंदर डाल दिया। एंड अभी ये हीट के थ्रू ना अंदर ही अंदर वो जो कागज़ मैंने डाला है उसको वो बर्न करेगा, और वो बर्न करते ही उसका कुछ इस तरह का राख हो जाएगा। अभी ये राख अगर हमने सॉइल में डाला या सैंड में डाला तो भी उसका कोई डिसएडवांटेज नहीं है, वरना आप बोलोगे मैंने मिट्टी में डाला, मिट्टी ख़राब हो रही है, ऐसा कुछ नहीं है, सॉइल ख़राब नहीं होगा। और जो भी यहाँ जो स्मोक प्रोड्यूस होगा वो डायरेक्टली जाके इस बकेट में प्रोड्यूस हो जाएगा। अभी इसके एडवांटेजेस बहुत सारे हैं। ये लो कॉस्ट है, इको फ्रेंडली है, बहुत यूज़फुल है। और अगर यही मशीन आप मार्केट में देखोगे तो इसकी कॉस्ट पता है आपको क्या है? 80 लाख, 1 लाख, 2 लाख, मतलब कुछ ज़्यादा ही है। तो 1000 में काम बन रहा है ना, आपका हो रहा है ना। तो ये था मेरा प्रोजेक्ट। नमस्कार, माझे नाव सार्थक संजय पवार, मी इयत्ता 7मध्ये आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोरेगाव नंबर 1 आहे। हा आमचा प्रोजेक्ट शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन हा आहे। आपल्या घरापर्यंत वीज पोहोचण्यासाठी विजेचे खांबे लावले जातात। त्या विजेच्या खांब्यावर वायऱ्या जोडल्या जातात। त्या वायरांना कोणत्याही प्रकारचे इन्सुलेशन नसते, म्हणजे त्या वायऱ्या ओपन असतात। काही कारणामुळे उदाहरणार्थ वायर तुटणे, माकड बसणे, वायरवर घाट पडणे, या कारणामुळे वायर एकत्र होऊन शॉर्ट सर्किट होतं आणि शॉर्ट सर्किट झाल्यावर ठिणग्या पडून आग किंवा वणवा लागते आणि ते शॉर्ट सर्किट घरात पण होतं आणि घराला पण आग लागू शकते। झाड वगैरे असं पडलं लागलं तर मग इथं असा आलाम असतो आणि जे कर्मचारी असतात आणि ते येऊन वापस कुठं येतात आणि कुठं काय झालंय ते बघतात आणि तिकडं हे दुरुस्ती करून परत आपले वीज प्रवाह करतात, वीज पुरवठा करतात। My name is Parth Ganesh Derwankar and I am from Sri Samarth Krupa English Medium School. The title of my project is Automatic Fire Extinguisher. The introduction part of my project is it will sense the fire and within a second the water gets sprinkled on the fire to put off the fire. This project is very useful and essential in our life to protect us from the fire hazard. This is the working miniature model of automatic fire extinguisher. Now I will explain you the circuit diagram of my project. So this is a IR module which contains IR receiver. After IR module I connect BD140 transistor to it. Then I connect water pump with IR module and transistor. And lastly I provide for the whole circuit I provide 5 volt DC supply. Now I will show you the demonstration of my project. Now I will light the fire here. Then this sensor will sense the fire. I'll show you. You can see the demonstration of my project. The applications of this project that this can be used in industries, hospitals, educational institutes, shopping malls, wedding halls, then theatres, auditoriums, etc. to protect us from fire hazards. Benefits of this project that this project will detect and extinguish the fire without human intervention, and through this project we get the knowledge of sensor technologies.
and this project is easy to build and cost-effective model. In this way, the conclusion part of my project is this is the working miniature model of automatic fire extinguisher. That's it. Thank you. माझे नाव आयुष कदम. माझ्या शाळेचे नाव आहे साखर माध्यमिक विद्यालय साखर. माझ्या मॉडेलचे नाव आहे नाचणी मळणी यंत्र. मॉडेलचे तत्व विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर. हे नाचणी मळणी यंत्र आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. यामध्ये भात, नाचणी, वरी यांचा समावेश असतो. पण सध्या नाचणीची शेती कमी प्रमाणात केली जाते. याचे कारण म्हणजे नाचणी मळणी. नाचणीची शेती ही खूप सोप्या पद्धतीने केली जाते, पण नाचणी मळणी ही करताना खूप कष्ट घ्यावे लागतात. कोकणात पारंपरिक पद्धतीने काठीच्या साहाय्याने नाचणी मळणी केली जाते. ही नाचणी मळणी करत असताना मोठ्या प्रमाणात धूळ बाहेर पडते. ही धूळ बाहेर पडून त्याचे श्वसनाचे आजार होऊ शकतात. यावर उपाय म्हणून आम्ही हे मॉडेल तयार केलेलं आहे. हे मॉडेल पत्र्याचे पिंप, शाफ्ट, बेरी, पुल्ली, मोटार, लोखंडी पाईप यांच्या साहाय्याने तयार झाले आहे. आता मी तुम्हाला डेमो हे नाचणीचे कणीस आहे ते याच्यात टाकायचे. त्याच्या आतमध्ये अशा रीती टाकायचे आणि हे बटन चालू केल्यानंतर फिरते. ही नाचणी अशा रीत्या बाहेर येते. ही नाचणी सडावी लागत नाही, फक्त पाकडावी लागते. नमस्कार, माझे नाव वैष्णवी संतोष पवार. माझ्या शाळेचे नाव प्रभात हायस्कूल चिवतर. आम्ही तयार केलेल्या मॉडेलचं नाव आहे चोर सूचक यंत्र. आपण ह्याला डोर अलार्म म्हणू शकतो. तुम्हाला या मॉडेलचं वर्किंग मी थोडक्यात समजवते. आपल्या घरी कोणत्याही टाईमला चोरी झाली नाही पाहिजे, चोरी नाही व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर हे मॉडेल आम्ही तयार केलेलं आहे त्यासाठी. तर त्याचं मी तुम्हाला कार्य समजवते. जरी आपला कोणी हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर इथे बजर वाजतो आणि इथे रेड लाईट पेटते. सो आतमधल्या माणसांना कळू शकेल की कोणतरी आलंय आणि ते सावध होतात. आणि ह्या मॉडेलचं वैशिष्ट्य म्हणजे प्लस पॉईंट असं आहे की हे टाकाऊपासून टिकाऊ केलेलं आहे. आणि अजून एक प्लस पॉईंट असं आहे की ह्याला जास्त खर्चही आलेला नाही. थँक्यू. नमस्कार, माझे नाव सानिका संजय शिंदे. मी श्री शंकर माध्यमिक विद्यालय कुळवंडी हायस्कूल या विद्यालयाची विद्यार्थिनी. तरी 52व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन याचे औचित्य साधून आज आम्ही तुमच्यासमोर एक मॉडेल प्रदर्शित करीत आहोत. त्याचं नाव आहे स्मार्ट प्लेसिंग स्टिक. त्याचं काय होतं तर हे आम्ही अंध लोकांसाठी केलं आहे. ह्याचा उपयोग आम्ही ह्याला 3 सेन्सर लावले आहेत. तर डावीकडील असेल, उजवीकडील असेल किंवा समोरील असेल, अगदी तिन्ही बाजूला जर धोका असेल तर ते ह्याचा संदेश देतं. एक काही क्षण असे असतात बघा, आपण चालत असताना आपल्याला आपण पडू याची भीती वाटते. मग जे जन्मतःच अंध म्हणून जन्माला आले आहेत त्यांचं काय, तर त्यांचा विचार करून आम्ही आज तुमच्यासमोर हे मॉडेल प्रदर्शित करत आहोत. तरी मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवते. तुम्ही पाहू शकता. हे बघा, तुम्ही आता समोर आहात तर हे व्हायब्रेट व्हायला सुरुवात करते. हे बघा, म्हणजे असं समोर असेल तर हे व्हायब्रेट व्हायला सुरुवात करतं आणि आपल्याला संदेश पोहोचवतं की बंद असतं. आणि असं पुढे गेल्यावर पुढे आपण घेत गेलो जर धोका असेल तर ते असं व्हायब्रेट व्हायला सुरुवात करतं, जेणेकरून ते आपल्यापर्यंत संदेश पोहोचवतं की समोर धोका आहे. त्यामुळे आपण तिथे स्टॉप होऊ शकतो किंवा आपण आपली दिशा चेंज करू शकतो, जेणेकरून अपघाताचं प्रमाण कमी होईल. जर आपण आता पाहिले तर वर्षात साधारण 40 ते 45% इतके अपघाताचं प्रमाण आहे. मग ते प्रमाण आपल्याला थांबवायचे असेल तर आम्हाला आमच्या दृष्टिकोनातून ही स्टिक खूप महत्त्वाची वाटते. त्यामुळे आम्ही आजच्या या दिवशी तुमच्यासमोर ही स्टिक प्रदर्शित केली आहे. धन्यवाद.